प्रत्येक दिवसागणिक भारत कॅनडा संघर्षामध्ये नवनवीन डिटेल्स समोर येत आहेत आणि नवनवीन आरोप सुद्धा होताना दिसत आहेत. आणि या सर्वातून हेच स्पष्टपणे दिसतंय की जस्टिन ट्रुडोंचं सरकार हे केवळ भारतासोबतचे राजनैतिक संबंध नष्ट करण्यासाठीच मोहीम चालवतंय असं नाही, तर जाणीवपूर्वक भारताविरोधात सुडाची मोहीम सुद्धा चालवतंय. आणि या मोहिमेद्वारे ट्रुडो कॅनडामधील जनतेची सहानुभूती मिळवून भारत विरोधी घटकांना समर्थन देताना दिसत आहेत. आता या संघर्षामध्ये कॅनडानं अजून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. अमित शहा यांचा कॅनडातील हिंसक घटनांमध्ये सहभाग असल्याचा थेट आरोप कॅनडाने केलेला आहे. आणि हे आरोप करताना नेहमीप्रमाणे कॅनडाने कुठलाही पुरावा दिलेला नाही. हा व्हिडिओ बनवताना कॅनडाच्या आरोपांवरती भारताकडून काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. पण भारतीय जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी यांनी या विषयाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी मागणी केलेली आहे. आणि जर का असं झालं नाही तर या संदर्भात ते कोर्टामध्ये PIL दाखल करतील, हे सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटलेले आहे. आता बघा, भारताने आपले उच्चायुक्त कॅनडामधून बोलवलेले आहेत, कॅनडाने सुद्धा त्यांचे उच्चायुक्त भारतातून बोलवलेले आहेत. पण या आरोपांमुळे येणाऱ्या काळामध्ये दोन्ही देशांतील संबंध अजून चिघळणार हे स्पष्टपणे दिसतंय. कारण की आता थेट आरोप भारताच्या गृहमंत्र्यांवरती करण्यात आलेले आहेत. हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात. आरोप नेमके काय आहेत तेही आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. 14 ऑक्टोबरला वॉशिंग्टन पोस्टनं कॅनडाच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत असा दावा केला होता की गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय गुप्तचर संस्था रॉ यांनी एकत्रितपणे कॅनडामध्ये गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आणि खलिस्तानी दहशतवाद्यांवरती हल्ला करण्याची परवानगी दिलेली होती. डेव्हिड मॉरिसन यांनी त्यांच्या देशातील राष्ट्रीय सुरक्षा समितीसमोर साक्ष दिलेली आहे. त्या साक्ष देण्यासाठी ते आले होते. या समितीशी संबंधित खासदार रॅकेल डॅन्चो यांनी मॉरिसन यांना विचारलं होतं की ही माहिती वॉशिंग्टन पोस्टपर्यंत नेमकी कशी पोहोचली. तर याच्यावरती मॉरिसन म्हणाले की मी जाणून बुजून वॉशिंग्टन पोस्टची निवड केली. खरं तर आम्हाला असं एक वृत्तपत्र हवं होतं जे आंतरराष्ट्रीय असेल आणि आमची स्टोरी सांगू शकेल. याच विषयाला धरून कॅनडाने भारताला पत्रसुद्धा पाठवलं होतं आणि भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्यावरतीही अशाच प्रकारचे आरोप केले होते. आणि तेव्हा भारताने कॅनडाने केलेल्या आरोपांचं खंडन केलं होतं. आता भारताने संजय कुमार वर्मा आणि इतर जे आपले राजनैतिक अधिकारी तिथं होते त्यांना परत बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर कॅनडाने सुद्धा त्यांच्या उच्चायुक्तांना आणि अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. पण कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारच्या एजंटांवरती गुप्तचर माहिती गोळा करणं, यासोबतच एखाद्याची हत्या करणं, कॅनडियन नागरिकांना धमकावणं आणि हिंसाचारामध्ये भाग घेणं असे आरोप केलेले आहेत. कॅनडाचे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा 14 ऑक्टोबर दरम्यान एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की कॅनडामधील भारतीय अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भारत सरकारसाठी गुप्तपणे माहिती गोळा केली. आणि याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतायत की या भारतीय अधिकाऱ्यांनी यासाठी एजंट्सचा वापर केला. हे अधिकारी पुढे जाऊन असं म्हणतात की यापैकी काही एजंट्सना धमकवण्यात आलं, भारत सरकारसोबत काम करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. यासोबतच असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या ग्रुपने खलिस्तानी लोकांना लक्ष्य केलं आणि यासाठी भारत सरकारनं या लॉरेन्स बिश्नोईच्या ग्रुपचा वापर केला. आता हा मुद्दा इतकाच नाहीये, या सोबतीचे इतर मुद्दे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निज्जरची हत्या झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येमागे भारतीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास वर्ष होत आलं भारत आणि कॅनडा या दोघांमधले संबंध हे दिवसागणिक बिघडत गेलेले आहेत. आता भारताने कॅनडामधून परत बोलवलेले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना तिथल्या खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धोका असल्यामुळं सावध राहण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे. संजय वर्मा यांच्यानुसार खलिस्तानी समर्थकांपैकी काही जण खंडणी मागतात, अवैध मानवी तस्करी करतात आणि हे एक गुन्हेगारांचं सिंडिकेट आहे. आणि त्यांच्यानुसार कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी जे आहेत त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसह मोठ्या भारतीय समुदायाला धोका आहे. तिथली अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती जर का पाहिली तर हे लक्षात येईल की कॅनडामध्ये नोकऱ्या कमी आहेत. त्याच्यामुळं या खलिस्तानी दहशतवाद्यांकडून विद्यार्थ्यांना
पैसे दिले जातात, प्रसंगी त्यांना अन्नसुद्धा दिलं जातं आणि अशा प्रकारे हे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी त्यांच्यावरती एकूण गुन्हेगारी ज्या काही त्यांना कारवाया करायच्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही योजना असतील, जे काही प्लॅन्स असतील त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकतात. कॅनडामध्ये भारतद्वेष इतका टोकाला पोहोचलेला आहे की हे खलिस्तानी दहशतवादी विद्यार्थ्यांना कॅनडामधील भारताच्या ज्या काही राजनैतिक इमारती आहेत तिथं बाहेर निषेध करण्यासाठी, भारतविरोधी घोषणा देण्यासाठी, राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यासाठी, यासोबतच या संदर्भातले एकूण व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. आणि या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची गैरकृत्य झाल्यानंतर मग मात्र हे विद्यार्थी अडकतात. म्हणजे आता परत भारतामध्ये कसं जायचं? आपण तर हे व्हिडिओ बनवलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये एक अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि मग अशा विद्यार्थ्यांना हे खलिस्तानी दहशतवादी सपोर्ट करतात, त्यांना आश्रय देतात. म्हणजे पहिल्यांदा एकतर त्यांना असे गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि नंतर त्यांना प्रवृत्त करून झाल्यानंतर त्यांच्याकडून गुन्हा झाल्यानंतर त्यांना आश्रय द्यायचा. अशा पद्धतीने ते इथं मोहीम चालवतात. कॅनडाने भारतावरती आरोप करताना अजिबात मागं पुढं पाहिलेलं नाही आहे आणि आरोप करताना कोणत्याही पद्धतीचे पुरावेसुद्धा दिलेले नाहीत. याच्या उलट भारताने कॅनडाला वेळोवेळी कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी, त्यांची लिस्ट, त्यांची कृत्य पुराव्यानिशी देऊनसुद्धा कॅनडाने आजपर्यंत या दहशतवाद्यांना पाठीशी घातलेले आहे. त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. शीख मतं मिळवण्याचा ट्रुडो यांच्या राजकीय अपरिहार्यतेमुळं या दोन्हीही लोकशाही प्रधान देशांमधले संबंध दिवसेंदिवस बिघडत चाललेले आहेत. आता या सर्व स्टोरीमध्ये संजय वर्मा ही एक फार महत्त्वाची लिंक आहे, कारण की ते कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त राहिलेले आहेत. कॅनडामधल्या खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना संजय वर्मा यांनी म्हटलेलं आहे की निज्जरच्या हत्येप्रकरणी ट्रुडो यांनी भारतावरती केवळ आरोप केलेले आहेत. मात्र या प्रकरणात त्यांनी अजूनपर्यंत एकही ठोस पुरावा सादर केलेला नाही आहे. त्यांनी केवळ गुप्त माहितीच्या आधारावरती आरोप केलेले आहेत. तसंच त्यांनी स्वतःच हेही मान्य केलेलं आहे की आरोप करत असले तरीसुद्धा त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही. या संदर्भातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅनडामधील फेडरल निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांमधील परदेशी हस्तक्षेपाप्रकरणी चौकशी समितीपुढं ट्रुडो यांनी साक्ष दिली होती. तिथं ते म्हणालेत की निज्जरच्या हत्येप्रकरणी आम्ही भारतीय एजंट्सवरती आरोप केले होते आणि आमच्या इंटेलिजन्सनं म्हणजे गुप्तहेर खात्यानं सादर केलेल्या माहितीच्या आधारावरती आम्ही हे आरोप केलेले होते. मात्र त्यासाठी आमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. म्हणजे ठोस पुरावे नसताना गेल्या वर्षभरापासून ट्रुडो, त्यांचे अधिकारी आणि ट्रुडोंच्या मंत्रिमंडळातले मंत्री हे सातत्याने भारतावरती आरोप करतायत आणि ज्या वेळेस त्यांच्या आरोपांना वजन प्राप्त होत नाहीये तर त्यावेळेस ते वॉशिंग्टन पोस्टसारख्या वर्तमानपत्राची सुद्धा मदत घेताना दिसून येत आहेत. आता भारताने उच्चायुक्त वापस बोलवले, अधिकारी वापस बोलवले, पण खरा प्रश्न आहे तो तिथे असलेला म्हणजे कॅनडामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा. परदेशामध्ये शिकण्यासाठी कॅनडा हे भारतीय विद्यार्थ्यांमधलं लोकप्रिय असं ठिकाण आहे. कॅनडामधील सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा वाटा हा जवळपास 40% आणि 2024च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत 3,74,060 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी 1,37,445 विद्यार्थी हे भारतीय आहेत. म्हणजे तिथले एकूण विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण हे मोठं आहे. यासोबतच या वर्षाच्या सुरुवातीला कॅनडा सरकारनं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येवरती मर्यादा आणली. यासोबतच स्टडीसाठीचा व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केले. त्याच्यामुळे कॅनडामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरती निश्चितपणे परिणाम झाला. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे 2023 पासूनच कॅनडामध्ये अभ्यास करण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झालेली आहे. आणि यामागची कारणं अशी सांगतायत, एकतर कॅनडामध्ये आर्थिक आघाडीवरती सर्व काही ठीक नाही आहे, तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी आहेत. यासोबतच खलिस्तानी दहशतवादी चळवळीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणात दडपण आणलं जाते आणि वर्णद्वेष हे सुद्धा त्यामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं जाते. कॅनडामधली ग्राउंड रिॲलिटी अशी आहे की त्या ठिकाणी घरांचे भाडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. विद्यार्थी ज्या प्रमाणात जात आहेत त्या प्रमाणामध्ये घरं उपलब्ध नाही आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकऱ्या शोधण्यामध्ये सुद्धा अडचणी येत आहेत आणि या सगळ्यांचा फटका या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. गेल्या वर्षी असं लक्षात आलं होतं
की अनेक विद्यार्थ्यांना तिथे घराच्या तळघरामध्ये एकाच खोलीमध्ये राहावं लागते आणि मिळेल त्या पार्ट टाईम नोकऱ्यासुद्धा कराव्या लागत आहेत. कॅनडा ह्या देशाचं एकूण क्षेत्रफळ जरी मोठं असलं तरीसुद्धा लोकसंख्या फार कमी आहे. यासोबतच एकूण इंडस्ट्रीसुद्धा त्या ठिकाणी कमी आहे. म्हणजे ज्या वेगाने तिथे विद्यार्थी शिकायला जातात तितक्या वेगाने तिथे नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, ही रिॲलिटी आहे. थोडक्यात काय तर आर्थिक आघाडीवरती कॅनडामध्ये ऑल इज नॉट वेल. आता या सर्व गोष्टीतलं वास्तव काय आहे तर कॅनडाने खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे का तर दिलेला आहे. ट्रुडो यांची लोकप्रियता घसरलेली आहे का तर निश्चितपणे घसरलेली आहे. एकूणच हे जे प्रकरण त्यांनी उभं केलेलं आहे हे खरं तर ट्रुडो यांच्यावरतीच बुमरँगसुद्धा होताना दिसतंय. त्यांची अर्थव्यवस्था धोक्यात आहे, ट्रेड डेफिसिट मोठा आहे आणि त्यांनी सातत्याने फक्त आरोप केलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारचा पुरावा दिलेला नाही आहे. भारत सरकार कॅनडाच्या आरोपाला उत्तर देण्याचं टाळतंय, त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. मग कॅनडा काय करते तर अमेरिकेला मध्ये घालण्याचा प्रयत्न करते. पण भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. जर का आरोप केलेले आहे तर पुरावेसुद्धा द्या. आता हे झालं कॅनडाचं, अमेरिकेचं. आपल्या इथं भारतीय जनता पक्षाचे सुब्रमण्यम स्वामी म्हणतायत की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी या एकूण विषयावरती जॉईंट मीडिया कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे, प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत. अदरवाईज PIL जी आहे ती तिथे ते दाखल करतील. म्हणजेच काय तिकडे कॅनडामध्ये ट्रुडो राजकारण करताना दिसत आहेत आणि इथे सुब्रमण्यम स्वामी हे सुद्धा राजकारण करण्याची संधी सोडत नाही आहेत. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.